DigiWorld Creation Studio presents Funtune Kids. लाकूड तोड्याची गोष्ट. एकेकाळी एका हिरव्यागार जंगलाच्या काठावर एक गरीब पण प्रामाणिक लाकूड तोड्या आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो रोज सकाळी उठायचा, देवाचे नाव घ्यायचा आणि आपली जुनी पण विश्वासू कुऱ्हाड घेऊन जंगलात लाकूड तोडायला जायचा. तो फार कष्टाळू होता, पण नशिबाने गरीबच होता. दिवसभर कष्ट करून जेवढं लाकूड मिळायचं ते विकून तो आपलं पोट भरायचा. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे नदीकाठी झाड तोडत होता. अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती सरळ नदीत जाऊन पडली. लाकूड तोड्या घाबरून गेला. अरे देवा, आता मी काय करू? हीच माझी उपजीविकेची साधन आहे. तो नदीकाठी बसून मनापासून रडू लागला. तेवढ्यात नदीतून एक तेजस्वी प्रकाश आला आणि जलदेवता प्रगट झाली. जलदेवता म्हणाली, तू का रडतोयस? लाकूड तोड्यांनी सगळी हकीकत सांगितली. जलदेवता पाण्यात गेली आणि थोड्या वेळाने सोन्याची कुऱ्हाड घेऊन वर आली. ही तुझी कुऱ्हाड आहे का? असं तिने विचारलं. लाकूड तोड्या म्हणाला, ती माझी नाही. पुन्हा जलदेवता पाण्यात गेली आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. ही तुझी आहे का? लाकूड तोड्या नम्रपणे म्हणाला, माझी कुऱ्हाड ही लोखंडाची आहे. शेवटी जलदेवता त्याची खरी लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली. लाकूड तोड्याचा चेहरा उजळला. हो देवी, हीच माझी कुऱ्हाड आहे. जलदेवता त्याच्या प्रामाणिकपणाने खूप खुश झाली. ती म्हणाली, तू खूप प्रामाणिक आहेस, म्हणूनच ही तिन्ही कुऱ्हाडी मी तुला बक्षीस म्हणून देते. लाकूड तोड्याने आनंदाने देवीचे आभार मानले. त्या दिवसापासून लाकूड तोड्याचे आयुष्य बदलले. तो सुखी झाला, पण त्याने कधीही आपला प्रामाणिकपणा सोडला नाही. प्रामाणिक राहा. प्रामाणिकपणाचं फळ नेहमी गोड असतं. Please like, share and subscribe our channel. Thank you.